बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला एस्केप व्हेलॉसिटीचं डिस्कशन करायचं आहे. सर, व्हॉट इज एस्केप व्हेलॉसिटी? इट इज ऍक्च्युअली अ कन्सेप्ट. सर, व्हॉट इज द कन्सेप्ट? डेफिनेशन आय हॅव रिटन ऑन द बोर्ड बेटा. मिनिमम व्हेलॉसिटी गिवन टू द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज व्हॉट? सॅटेलाइट. वाय सॅटेलाइट सर? आपल्याला तर नसणार आहे, बिकॉज यू विल अंडरस्टँड सॅटेलाइट सो दॅट इट एस्केप्स फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड परमनंटली. एस्केप व्हेलॉसिटी कशी कन्सेप्ट आहे सर? ती का आली? इज व्हेरी इम्पॉर्टंट अंडरस्टँडिंग. की बेटा, जे न्यूक्लिअर वेस्ट आहे, जे कामाचं नाहीये ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, की ज्याने हॅझार्ड आहे, जे एक्स्ट्राचं वेस्ट आहे न्यूक्लिअर वेस्ट, की जेणेकरून डॅमेज होऊ शकतं, हे पृथ्वीच्या फील्डच्या बाहेर गेलं पाहिजे, पुन्हा ते पृथ्वीच्या फील्डमध्ये नाही आलं पाहिजे. सो फॉर दॅट डिफरंट डिफरंट एक्सपेरिमेंट्स वर परफॉर्म विथ व्हेलॉसिटी. आणि बेटा समजा दिस इज द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, सपोज दिस इज आवर मदर अर्थ. आणि बेटा इथे एखादा लाईक सॅटेलाइट आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे ना. आय एम सेइंग की बेटा इट इज सॅटेलाइट. ठीक आहे, लेट्स अज्युम की पृथ्वीच्या सरफेसवरती एखादा सॅटेलाइट आहे. तर बेटा अर्थ ही खूप मोठी आहे. मी व्हिज्युअलाइज करण्याकरता थोडासा फील दिलाय. प्रॉब्लेम असा आहे ना बेटा, तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट घ्या. समजा मी हा पेन हातात घेतला आणि मी स्वतः फेकला, होतं काय? इट गोज ऍट द टॉप, इट्स वेलॉसिटी बिकम 0 आणि तो शेवटी खाली पडतो, आहे की नाही? वरती कितीही उंच फेकलेला ऑब्जेक्ट, कितीही अँगलने फेकलेला ऑब्जेक्ट शेवटी खाली येतोच, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु फिजिक्स मध्ये राईट नाउ वी हॅव कम टू द कन्सेप्ट की हा ऑब्जेक्ट खाली खाली मीन्स बेटा अर्थ ऍक्च्युअली स्पेरिकल आहे ना. सो तुम्ही कुठूनही ऑब्जेक्ट फेकणार तर तो पडणार तर पृथ्वीच्या सरफेस वरती आहे, परंतु तो पडायला नको. तो फील्डच्या आता अर्थात समजा समजा बेटा हे पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. समजा आपण अज्युम करू ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे एवढ्या पार्ट मध्ये. सो फेकलेला ऑब्जेक्ट, गेलेलं सॅटेलाइट शेवटी सरफेस मध्ये येणार, मला ते येऊ न द्यायचं, ते बाहेर गेलं पाहिजे. जस्ट इमॅजिन की किती खतरनाक स्पीडने ते पाठवावं लागत असेल. तर बाळा, जेव्हा हे जे सॅटेलाइट आहे बरं का, फिजिसिस्ट पीपल ऑब्झर्व की खतरनाक स्पीड दिला बेटा. किती स्पीड? जसं की लाईटचा स्पीड आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंड. हा खतरनाक स्पीड झाला. हा मायक्रोस्कोपिक लेवलच्या पार्टिकलसाठी इट्स ओके, परंतु एखादा ऑब्जेक्ट इतक्या जबरदस्त स्पीडने फेकायचा, ऐका, एवढा मोठा नाही, बट इथे व्हॉट वॉज ऑब्झर्व की 8 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली, जेव्हा सपोज हे सॅटेलाइट आहे, हा ऑब्जेक्ट आहे, जेव्हा हा 8 किलोमीटर पर सेकंदने फेकला, ठीक आहे ना, स्पीड वॉज सेकंदाला 8 किलोमीटर. जस्ट इमॅजिन, सेकंदाला 8 किलोमीटर डिस्टन्स. आपल्या गावापासून पकडा ना 8 किलोमीटर, लेट्स इमॅजिन एका सेकंदात एवढं डिस्टन्स. इतक्या खतरनाक स्पीड मध्ये जेव्हा याला फेकलं गेलं बेटा, व्हॉट वॉज ऑब्झर्व की बाबा याचा जो पाथ होता ना, तो लाईक इट वॉज सर्क्युलर. म्हणजे काय? म्हणजे फेकल्यावर तो पुन्हा सरफेस वरती येतच होता, पुन्हा सरफेस वरती येतच होता. सरफेस मध्ये नाही यायला पाहिजे तो, म्हणजे ऍक्च्युली पडला नाही पाहिजे. हा जो ऑब्जेक्ट आहे ना बेटा, हे बघ, समजा इथे पुन्हा सरफेस वरती पडतोय, असं नको व्हायला. सॉर्ट ऑब्झर्व की बाबा सरासरी 8 किलोमीटर पर सेकंदने असा, ठीक आहे. मग जरा अजून जास्त स्पीड दिला, म्हणजे इट वॉज सर्क्युलर ऍक्च्युली, नाही का? ह्या स्पीडला काय झालं? सर्क्युलर, ठीक आहे. इट वॉज ऑब्झर्व. बेटा थोडा अजून स्पीड दिला, समजा अजून जोरात स्पीड जर का वाढवला, तर व्हॉट वॉज ऑब्झर्व वॉज की त्याचा, म्हणजे समजा व्हेलॉसिटी अजून वाढवली, म्हणजे अप्रॉक्सिमेटली आय विल से चलो व्ही इज इक्वल टू 9.5 मीटर पर सेकंड केली, 9.5 केली, तर इट वॉज ऑब्झर्व की त्याचा जो पाथ आहे ना, तो इलिप्टिकल झाला. इलिप्स सगळ्यांना माहिती आहे, आपण केपलरच्या लॉज मध्ये सगळ्यात अगोदर इलिप्स दाखवला होता. इलिप्टिकल पाथ झाला. जेव्हा स्पीड अजून वाढवला बेटा, म्हणजे तो 11.2, काही बुक्स मध्ये 11.6 आहे, बट दिस व्हॅल्यू इज लिटल क्लिअर. किलोमीटर हा बेटा, 11.2 किलोमीटर पर सेकंड. सो दिस वॉज द एस्केप स्पीड. ऍक्च्युली झालं काय की इट टुक पॅराबोलिक पाथ. कोणता पाथ घेतला बेटा त्याने? पॅराबोलिक पाथ. आणि तो पृथ्वीच्या फील्डच्या बाहेर गेला. विथ दिस स्पीड, विथ दिस एस्केप स्पीड, इट टुक द पॅराबोलिक पाथ. इट टुक पॅराबोलिक पाथ आणि तो पृथ्वीच्या फील्डच्या बाहेर गेला. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ एस्केप व्हेलॉसिटी. गेटिंग? नाउ वी विल डिराइव एन एक्सप्रेशन फॉर दिस एस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे बेटा.
तर बाळा आता आपण एक्सप्रेशन डिराईव्ह करू फॉर एस्केप व्हेलॉसिटी, की समजा दिस इज द अर्थ अँड फ्रॉम अर्थ यू आर सेंडिंग दॅट ऑब्जेक्ट लाईक सॅटेलाइट. ठीक आहे, कुठे पाठवताय तुम्ही? बाहेर पाठवताय. ठीक आहे ना. सो याला तुम्हाला पृथ्वीच्या सरफेसच्या बाहेर पाठवायचंय, की ते पुन्हा आतमध्ये यायला नकोय. म्हणजे कुठं पाठवणार तुम्ही? ऍट इन्फिनिटी. कुठे पाठवणार बेटा? इन्फिनिटी. व्हॉट इज द कन्सेप्ट? पोटेन्शियल इज अज्युम टू बी झिरो, एनर्जी इज अज्युम टू बी झिरो ऍट इन्फिनिटी. सो एनर्जी ऍट इन्फिनिटी इज झिरो. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? टोटल एनर्जी इन्फिनिटीला किती असते? झिरो. नो पोटेन्शियल एनर्जी, नो कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. सो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण वापरू, जेवढी इनिशियल तेवढीच फायनल. देर इज नो लॉस ऑफ एनर्जी. आय रिपीट बेटा, देर इज नो लॉस ऑफ एनर्जी. एनर्जी इज ऑलवेज कन्झर्व्ड, हे तुम्हाला माहिती आहे. सो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय वापरूया बेटा? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो टोटल एनर्जी इनिशियल म्हणजे त्याला पाठवण्याच्या अगोदर इज इक्वल टू टोटल एनर्जी फायनल. टोटल मेकॅनिकल एनर्जी काय असते रे बेटा? काय नाही आपलं पोटेन्शियल अँड कायनेटिक. येस ऑर नो? सो पोटेन्शियल एनर्जी इज यू इनिशियल प्लस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू पुन्हा टोटल म्हणजे काय? यू फायनल अधिक कायनेटिक एनर्जी फायनल. व्हॉट इज यू इनिशियल? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती बेटा, मायनस जी एम एम अपॉन कोणता आर रे बेटा? मी डायग्राम मध्ये कुठे दाखवलाय तो? सरफेस ऑफ द अर्थ वरती. सो कोणता आर वापरणार मी? मोठा आर. अरे सोर नो डिडीस. अच्छा, तो हाईटला जर असता तर ती हाईट ऍड करावी लागली असती ना, आर प्लस एच. ठीक आहे, सध्या हा सरफेस वरती आहे. सो मायनस जी एम एम अपॉन कोणता आर रे बेटा? कॅपिटल आर अधिक कायनेटिक एनर्जी इनिशियल. बेटा याला कोणत्या व्हेलॉसिटीने थ्रो केलंय? एस्केप व्हेलॉसिटीने. येस ऑर नो? सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv². त्याला सफिक्स ई लावतो कारण एस्केप स्पीड इफेक्ट आहे. ठीक आहे बेटा, दिस इज इक्वल टू यू फायनल विल बी झिरो अधिक कायनेटिक एनर्जी फायनली झिरो बिकॉज टोटल एनर्जी ऍट इन्फिनिटी इज अज्युम टू बी झिरो. ठीक आहे, इट इज अज्युम्ड. मग आता हा जो निगेटिव्ह वाला फॅक्टर आहे हा पलीकडे गेला तर 1/2 mv² विल बी इक्वल टू, हे निगेटिव्ह पलीकडे जाऊन होईल पॉझिटिव्ह जी एम एम अपॉन आर. ह्या यमला हा यम गेला, हा 2 पलीकडे जाईल आणि मी असं म्हणू का एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मला भेटल √2gm अपॉन आर. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर एस्केप व्हेलॉसिटी? √2gm अपॉन आर. एस्केप व्हेलॉसिटी इज √2gm अपॉन आर. √2gm अपॉन आर. √2gm अपॉन आर. बेटा आपल्याला माहिती आहे वन अनदर थिंग दॅट वी नो, कि बेटा छोटा जी on the surface of the earth is gm upon r². Yes or no? Which implies value of the gm will be काय होईल रे बेटा? छोटा जी इंटू r². आर यू एग्री? बघ ना, gm हा r² गुणिले होईल ना. देअरफॉर एस्केप व्हेलॉसिटीचा सरफेस ऑफ द अर्थ वरती अजून एक फॉर्म्युला येईल ना बेटा, कोणता? अंडर रूट 2. त्या जीएम ला काय टाकूया? GR² आणि भागिले आर. खालचा आर कॅन्सल, वरचा आर कट झाला. एस्केप व्हेलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आला ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. काय आला बेटा? √2gr. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एस्केप व्हेलॉसिटी? एक म्हणजे √2gm अपॉन आर किंवा अंडर√2gr. आर यू अंडरस्टँडिंग? फ्रॉम दिस फॉर्म्युला काय म्हणू शकतो बेटा आपण अजून? एकदा स्क्रीनशॉट घे म्हणजे मी त्याला अजून थोडस डिटेल मध्ये जाऊ आपण. ठीक आहे बेटा, आता एक काम करू आपण हे 2 फॉर्म्युले लर्न करा. यु नो मासला अजून थोडस आपण डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम, सो मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी अकॉर्डिंग टू न्यूमरिक कसं आपण खेळू शकतो. सो 2 फॉर्म्युले एवढे लर्न करा, नो इश्यू. हे 2 फॉर्म्युले लर्न करायचे. ठीक आहे. सो बघा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे जेईई मेन्स 2011चा. ए सॅटेलाइट इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड v इन द सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. एक सॅटेलाइट आहे जो पृथ्वीच्या भोवती, समजा आपली मदर अर्थ आहे,
तर बेटा एक सॅटेलाइट ह्या पृथ्वीच्या भोवती कसं फिरतं बेटा, व्ही व्हेलॉसिटीने फिरतंय. कोणत्या व्हेलॉसिटीने, व्ही व्हेलॉसिटीने. ठीक आहे. अन ऑब्जेक्ट ऑफ द मास छोटा एम इज इजेक्टेड फ्रॉम द सॅटेलाइट. ह्या सॅटेलाइट मधून एक ऑब्जेक्ट फेकून दिला, ठीक आहे ना, की ज्याचा मास एम आहे. इट जस्ट एस्केप्स फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ठीक आहे ना, काय झालं, ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द अर्थ पासनं तो ऑब्जेक्ट फेकला आणि एस्केप झाला बाहेर. ठीक आहे. ऍट द टाइम ऑफ द इजेक्शन कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट इज, काय काढा म्हणतात रे बाळा, त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल. ठीक आहे ना, मग मला सांग बेटा, फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी इज 1/2 m v स्क्वेअर. येस ऑर नो, बेसिक फॉर्म्युला. तर ते काय म्हणतात इथे आपल्याला, सो बेटा एक्सट्रीमली सॉरी दैट देयर वाज रूट 2v, इट वाज नॉट v. ठीक है ना, दैट स्पीड वाज रूट 2v, इट वाज नॉट v, इट वाज रूट 2v. ओके, आता मला सांग कायनेटिक एनर्जी सफिक्स ई लावतो मी, एस्केप व्हेलॉसिटीज रूट 2. अच्छा, ही एस्केप नाही बरं का, ही जी जी एस्केप आहे ना, एस्केप वाली ती आहे रूट 2v. आर यू अंडरस्टँडिंग. जो ऑब्जेक्ट फेकला मासेम वाला, तर ती एस्केप आहे रूट 2v. सो 1/2 into m into root 2v brackets the square. So 1/2 m into 2v square. 2 ला 2 cancel and the answer is m v square. This was the answer. ठीक है ना, चलो स्क्रीनशॉट घ्या. Second question is from JEE Mains 2020. Planet A has mass m and radius r. एक planet A आहे ज्याचं मास आहे m, radius r. Planet B has half the mass and half the radius of the planet A. अच्छा, आता ते जे planet B आहे, ठीक आहे. सो मी काय म्हणतो, प्लॅनेट ए, प्लॅनेट ए सो मास यम आहे, रेडियस आर आहे. प्लॅनेट बी चा काय विषय, प्लॅनेट बी चा विषय असा बेटा की हाफ द मास अँड हाफ द रेडियस ऑफ द ए. म्हणजे मास ऑफ द प्लॅनेट बी इज 1/2 ऑफ मास ऑफ द प्लॅनेट ए. ओके, रेडियस ऑफ द प्लॅनेट बी इज हाफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट ए विच इज आर. ठीक आहे. इफ एस्केप वेलोसिटीज ऑफ दोस टू आर व्ही अँड व्ही बी रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे ना, याची एस्केप वेलोसिटी प्लॅनेट ए ची किती आहे रे बेटा, व्ही ए, आणि याच्यासाठी व्हीबी. तर व्ही ए भागिले व्हीबी इज n/4 असं त्यांनी आपल्याला दिलंय, काही अडचण नाही बेटा. एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय रे, अंडर रूट कोणता वापरणार मी, जीएम अपॉन 2gm अपॉन आर. कोणता वापरणार, 2gm अपॉन आर, कारण की ते मास आणि रेडियसचा विषय, बरोबर का नाही. बर, लुकिंग ऍट द गिवन थिंग्स, मास आणि रेडियस ह्या दोघांचं व्हेरिएशन आहे. 2 आणि जी हे तसंही कॉन्स्टंटच आहे ना बेटा. तर एस्केप व्हेलॉसिटी ही कोणाला प्रोपोर्शनल असते बेटा, अंडर रूट m/r ला. आर यू एग्री विथ दिस. दोन कॉन्स्टंट आहे, कॅपिटल जी कायम कॉन्स्टंट आहे, सो आयुष्यभर हे कॉन्स्टंटच आहे, बदलणार या दोन गोष्टी आहे. रेशो घेऊया आपण व्हीए भागिले व्हीबी. बाळा प्लीज नीट लक्ष दे, मी तुला रेशो कसा घ्यायचा शिकवलं होतं बघ. व्हीए भागिले व्हीबी इक्वल टू द साइन टाक, स्क्वेअर रूट येतं काही अडचण नाही बाळा. हे बघ स्क्वेअर रूट मध्ये काही अडचण नाही. हे बघ रूट मध्ये बरं का, मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आर ला इनवर्स, राईट. सो ए च्या समोर ए चा मास घ्या भागिले बी चा मास. रेडियसला इनवर्स असल्यामुळं ए च्या समोर कोणाची रेडियस आली पाहिजे, बी ची. सो उलट आर बी भागिले आर ए. ओके, पुढे सो बच्चा व्हीए भागिले व्हीबी इज n/4 दिले ना त्यांनी. व्हीए भागिले व्हीबी इज n/4. रूट मध्ये बघ ना, एम बी इज 1/2 m. सॉरी, ए ला लिहायची गरज नाही ना, ते एम आणि आर फिक्स आहे, राईट. भागिले एम बी ला उचल ना, 1/2 m, 1/2 m गुणिले आर बी ला टाका 1/2 r भागिले आर. एम ला एम गेला, आर ला आर गेला, ह्या 1/2 ला हा 1/2 पण गेला, आतमध्ये फक्त 1 राहिला. यु नो दॅट स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1, n/4. 4 भागिलेचा गुणले होईल, व्हॅल्यू ऑफ n इज 4. चला काय सांगितलं रे बाळा,
रेशो ऑफ एस्केप वेलोसिटी ऍट अर्थ टू द एस्केप वेलोसिटी ऍट प्लॅनेट. मला रेशो सांगितला बेटा, अर्थ टू द प्लॅनेट, एस्केप वेलोसिटीचा रेशो काढा. प्लॅनेट होज रेडियस अँड मीन डेन्सिटी आर ट्वाइस दॅट ऑफ द अर्थ. गेटिंग? नीट लक्ष दे. आपण काय म्हणू बेटा, फर्स्ट ऑफ ऑल अर्थ आणि प्लॅनेट, राईट? हे बघ, अर्थ, अर्थचं मास तुला माहिती आहे आपण घेतो एम, रेडियस घेतो आपण आर. अच्छा अच्छा, रेडियसचा नाही विषय इथं. काय म्हणतात मला, रेडियस अँड मीन डेन्सिटी. अच्छा अच्छा, मासचा काही संबंध नाहीये. रेडियस आणि मीन डेन्सिटी इज रो. गेटिंग? चला, प्लॅनेटच्या बाबतीत काय बेटा, प्लॅनेटच्या बाबतीत काय म्हणतात मला, रेडियस आणि मीन डेन्सिटी आर ट्वाइस दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे प्लॅनेटची रेडियस, रेडियस ऑफ द प्लॅनेट सफिक्स पी लिहितो मी, 2 टाइम्स द रेडियस ऑफ द अर्थ. बरं, डेन्सिटी ऑफ द प्लॅनेट इज 2 टाइम्स डेन्सिटी ऑफ द अर्थ. आणि रेशो पाहिजे व्ही. आता अर्थ आहे तर एस्केप वेलोसिटी ऑफ द अर्थ व्ही, एस्केप वेलोसिटी ऑफ द प्लॅनेट आपण काय म्हणू बच्चा, व्हीपी. ठीक आहे ना? चला मग त्याला सॉल्व्ह करू आपण. बेटा, एस्केप वेलोसिटीचा जो फॉर्म्युला आहे, मी काय करतोय बघ, लक्ष दे. कन्सेप्ट इज अंडर रूट, कोणता वापरू, 2gm/r. सर हा फॉर्म्युला का वापरला, √2gr का नाही वापरला, तर छोटा जी इज द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मला इथे डेन्सिटीचा विषय, आता लक्ष दे बेटा, दिस इज इक्वल टू रूट मध्ये, मी इथं एकदा तुला लिहितो बघ. मला सांग डेन्सिटी काय रे बच्चा, मास अपॉन वेलोसिटी आहे का नाही. इथून मग मासला काय लिहूया आपण, व्ही. ओके बेटा, हे बघ 2g/r, मासला काय लिहू आपण, हे बघ ना, मासला काय लिहू, व्ही. 2g/r गुणिले एम ला काय लिहूया आपण, व्ही. सर व्हॉट इज व्हॉल्यूम, सर अर्थ इज स्पेरिकल, अर्थ इज ट्रीटेड टू बी स्पेरिकल इन दिस चॅप्टर. ठीक आहे ना, ऍक्च्युअली ती इलिप्टिकल आहे, बट यू कॅन टेक इट टू बी स्पेरिकल जेव्हा डेन्सिटीचा विषय इज इक्वल टू, कारण डेन्सिटी स्पिअरची असते. तर बाळा व्हॉल्यूम टाकू शकतो आता मी इथं, बरं का, 2g/r, हा जो व्ही आहे काय होईल रे बेटा, 4/3πr³. मी फक्त फॉर्म्युलेशी खेळतो बरं का बेटा. हे बघा, रो सेपरेट. आर यू अग्री? लुकिंग ओव्हर हिअर, रेडियस आणि मीन डेन्सिटी ह्या दोघांचं व्हेरिएशन आहे का नाही, आर आणि दिस. आता एक काम करू आपण, दिस इज इक्वल टू, याला थोडं अजून सिम्प्लिफाय केलं काय होईल बेटा, 4 दुने 8/3 बर का. त्याच्यानंतर जी पाय आणि अच्छा याला मी लिहितो पाय जी, कारण हे 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 कॉन्स्टंट आहे. 4 दुने 8/3 पाय आणि जी कॉन्स्टंट आहे ना, हे बदलणारच नाहीये. व्हेरिएबल्स कोण आहे, r³/r, काय होईल बेटा, r². येस ऑर नो. आणि हे बघा रो. ठीक आहे, हा r² इथं बाहेर आला तर काय होईल बेटा, r. चला हे पुसू का मी आता, थोडी जागा राहील आहे की नाही. सो बच्चा, एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला मी तयार करतोय. बघा, हा r² रूटच्या बाहेर आला, झाला r, आणि आतमध्ये अंडर रूट 8/3πg आणि इंटू रो. आता बघ ना, ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हेरिएशन आर आणि डेन्सिटीचं येतं, हे एवढा फॅक्टर कॉन्स्टंट आहे. सो फ्रॉम हिअर आय कॅन से की बेटा एस्केप वेलोसिटी ही कशी प्रोपोर्शनल आहे, हे बघ, रेडियसला डायरेक्ट आणि डेन्सिटीच्या स्क्वेअर रूटला, म्हणजे रूट ऑफ द डेन्सिटी. ह्या फॉर्म्युल्यापासून मी इथपर्यंत आलो बाळा. दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आता काय म्हणतात मला, काय म्हणतात, रेशो काय काढायचं रे बच्चा, रेशो कोणाचा, V/VP चा. सो VE/VP, एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थ भागिले एस्केप वेलोसिटी ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू, आर ला डायरेक्ट आहे, सो ईच्या समोर रेडियस ऑफ द अर्थ आपण आरच लिहितो, भागिले रेडियस ऑफ द प्लॅनेट. पुढे रूट मध्ये सुद्धा, रूट मध्ये डायरेक्ट आहे ना, अपॉन असतात मग उलट, राईट, ईच्या समोर. सो डेन्सिटी ऑफ द अर्थ आपण रो बोललोय ना, आहे की नाही, आणि डेन्सिटी ऑफ द प्लॅनेट. आता व्हॅल्यू टाकून दे ना, आर ऑफ द प्लॅनेट इज 2r, आणि ते दोन्ही डबल आहेत. सो r भागिले r ऑफ द प्लॅनेट इज 2r, रूट मध्ये रो, रो ऑफ द प्लॅनेट इज 2 टाइम्स रो, हे काय, रो ऑफ द प्लॅनेट इज 2 टाइम्स रो. r ला r गेला, रो ला रो गेला बेटा. दिस इज इक्वल टू 1/2
आणि आतमध्ये इंटू 1/√2. अरे बघ ना 1/2 म्हणजेच काय 1चं रूट 1 ना 1/√2. सो 1:2 असा ऑप्शन आहे का? येस. अरे बघ ना 1 × 1 इज 1 भागिले 2√2. 1:2√2 is the correct answer. So beta, fourth question we're having from NEET 2013. Radius of the planet is twice the radius of the Earth. अच्छा. Both have almost equal average mass densities. Earth आणि planet दोघांची डेन्सिटी इक्वल आहे. बर. If VP and V are the escape velocity of planet and Earth, then दोघांचा रेशो काढावा लागेल आणि कोणता ऑप्शन बरोबर ते पाहावं लागेल. सो बच्चा पुन्हा एकदा अर्थ कोणते पॅरामीटर घेऊ आपण? रेडियस बर का. सो अर्थची रेडियस काय घेऊ बेटा? आर. आणि दोघांच्याही डेन्सिटीज इक्वल आहे. अच्छा. अर्थची डेन्सिटी काय घेऊ बच्चा आपण? रो. बर. एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द अर्थ बघ ना त्यांनी सफिक्स ई असं दिलंय. चला प्लॅनेटच्या बाबतीत काय म्हणशील बेटा? प्लॅनेटच्या बाबतीत आपण म्हणू बघ ना बोथ हॅव ऑलमोस्ट इक्वल. ओके. रेडियस ऑफ द प्लॅनेट इज ट्वाइस द रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे रेडियस ऑफ द प्लॅनेट इज 2 टाइम्स रेडियस ऑफ द अर्थ. आणि डेन्सिटी ऑफ द प्लॅनेट काय रे बच्चा? रो ओनली. कारण ते सेम आहे ना याची पण आणि हे बघा असं लिहितो मी. रो ऑफ द प्लॅनेट इज ऑल्सो रो. आणि व्हेलॉसिटी ऑफ द प्लॅनेटला व्हीपी म्हणतायत ते. मग सुरू 4 पैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे? रेशो घेऊ आपण. मला माहिती बेटा एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इज √2 gm/r. आर यू एग्री? येस सर. मग इथे जर का मीन डेन्सिटी सुद्धा सेम आहे बर का. सो यु नो एस्केप व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √r. कारण की जर डेन्सिटी सुद्धा कॉन्स्टंट आहे तर पुढे फॉर्म्युला खेळवण्यात मजाच नाहीये. टेक दिस प्रोपोर्शनॅलिटी ओनली. राईट. मग चला आता आपण एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द अर्थ VE भागिले प्लॅनेट असं घेऊ. मग काय होईल बेटा? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √r आहे. राईट. मग एक काम करू आपण. रूट बघा लक्ष दे इनव्हर्स आहे म्हणजे अर्थच्या समोर प्लॅनेटची रेडियस भागिले खाली अर्थची रेडियस. गेटिंग? चला यालाच काय लिहू बेटा? रूट मध्ये. अरे मी एक सलग रूट लिहिलं फक्त. काय केलं? एक सलग रूट लिहिलं. रूट मध्ये RP टाकून दे 2 टाइम्स R आहे की नाही भागिले R. सोडले आपण दिस अँड दिस विल गेट कॅन्सल्ड आउट. अच्छा. मी एक छोटी चूक केली ना बेटा याच्यामध्ये. कोणती? आय फॉरगॉट टू राईट द फॉर्म्युला बिकॉज तिथे पण R आहे ना फॉर्म्युल्यामध्ये. आय एम व्हेरी सॉरी. बघ बेटा प्लीज डू नॉट कमिट मिस्टेक लाईक धिस. सांगतो हे बघ 2g भागिले R. मग अशी आपण पाहिलं की मासला काय लिहितो बच्चा आपण? V लिहितो का नाही? मग इथं बघ 2g भागिले R. व्हॉल्यूम इज 4/3 πr³. आर येस ऑर नो बेटा? अर्थ इज स्पेरिकल आणि ही डेन्सिटी. सो फ्रॉम हिअर बघ याला पुढे असं लिहिलं ना आपण. हे बघ रूट मध्ये 4 दुने 8 अपॉन 3 बर का पाय जी गुणिले R³ भागिले R. काय रे बच्चा? R² आणि बघा रो. राईट. सो पुढे काय केलं होतं बेटा आपण? एस्केप व्हेलॉसिटी बर का इज इक्वल टू तो R² आहे ना बाहेर आला होता झाला होता R आणि रूट मध्ये 8/3 π0. 8/3 π0 R² रूटच्या बाहेर आला तर R झाला. राईट. सो फ्रॉम हिअर आय वुड लाईक टू से की एस्केप व्हेलॉसिटी ही रेडियसला प्रोपोर्शनल आहे कारण की डेन्सिटी πg 8/3 πg तर कॉन्स्टंटच आहे पण रो सुद्धा दोघांचाही सेम आहे म्हणून मी घेतलाच नाही. आर यू अंडरस्टँडिंग? सो एस्केप व्हेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ द अर्थ. आता आपण रेशो घेऊ. VE भागिले VP इज इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ इज R आणि रेडियस ऑफ द प्लॅनेट इज 2 टाइम्स R. सो आता ह्या R ला हा R गेला. V भागिले VP इज 1/2. चला कोणता ऑप्शन बसतोय? हे बघ. देअरफॉर हा VP into 1 विल बिकम VP इज इक्वल टू भागिलेचा 2 will become 2 times VE. So हा ऑप्शन बसला बघ. क्लिअर? गेटिंग ना बेटा? So today we'll stop here for physics.